या बातमीचे प्रायोजक आहेत महाजन स्टडी पॉइंट, रियल अँग्लो अप्रोच। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड असलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघातून यंदा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी अचानक माघार घेत मुलगा सलील देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरवले। सलील देशमुखांसमोर भाजपचे चरणसिंग ठाकूर मैदानात आहेत। दुसरीकडे काँग्रेसचे माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांचे चिरंजीव याज्ञवल्क जिचकार आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे राहुल देशमुख यांनी बंडखोरी केली आहे। त्यामुळे वडिलांच्या जागेवर पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या सलील देशमुखांसमोर यावेळी तगडे आव्हान आहे। काटोल मतदारसंघ आधीपासूनच काँग्रेसचा गढ राहिला होता। सर्वात तरुण आमदार म्हणून श्रीकांत जिचकार 1980 मध्ये या भागातून निवडून आले होते। त्यानंतर काँग्रेसच्या सुनील शिंदेंनी येथे विजय संपादन केलं। पुढे 1995 मध्ये अनिल देशमुख अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले। त्यावेळेसच्या भाजप शिवसेना महायुतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पदही मिळाले होते। त्यानंतर 1999 पासून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेले। पुढे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक मंत्रिपदांवर काम केलं आहे। देशमुख 1999, 2004, 2009 असे सलग 4 वेळा येथून विजयी झाले। पण 2014ला त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी पराभूत केले। त्यामुळे भाजपला पहिल्यांदा या मतदारसंघात यश मिळालं होतं। परंतु 2019 मध्ये अनिल देशमुखांनी पुन्हा आपला मतदारसंघ खेचून आणला। यावेळी देशमुखांनी निवडणुकीत माघार घेत सलील देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। मात्र बंडखोरांना रोखण्यात त्यांना यश मिळू शकले नाही। काँग्रेसचे बंडखोर याज्ञवल्क जिचकार गेल्या 3 ते 4 वर्षापासून काटोलमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत। मतदारसंघात केलेली शैक्षणिक आणि सामाजिक कामे याचा निवडणुकीत फायदा होईल असा त्यांचा विश्वास आहे। तर शेतकरी कामगार पक्षाचे राहुल देशमुख यांनाही राजकीय वारसा आहे। दोन्ही बंडखोर समविचारी पक्षातील असल्यामुळे मतविभाजन टाळणे हे सर्वात मोठं आव्हान राष्ट्रवादी समोर आहे। चरणसिंग ठाकूर हे काटोल मतदारसंघातून अनेकदा निवडणुकीला सामोरे गेले आहेत। ठाकूर यांनी 2019 मध्ये 79,000 मतदान घेत अनिल देशमुखांना चांगली टक्कर दिली होती। मात्र पराभवानंतर त्यांनी मतदारसंघ नव्यानं बांधायला सुरुवात केली। त्यांच्या सोबत आता भाजपची ताकद आहे। दुसरीकडे ईडी सीबीआयच्या चौकशीमुळे अनिल देशमुखांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं। त्यांना तुरुंगवास झाला। त्यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती असली तरी सोबतीला प्रस्थापितांविरोधात नाराजीही आहे। अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुखांनी मतदारसंघ सांभाळला। शिवाय जिल्हा परिषदेच्या राजकारणाच्या माध्यमातून सलील यांचे ग्रामीण आणि शहरी भागात चांगला जनसंपर्क आहे। त्यामुळे यावेळी काटोल मतदारसंघातील लढत चुरशीची होऊ शकते। काटोलमध्ये अपक्ष उमेदवारांना अधिक संधी मिळण्याची इतिहास आहे। अनिल देशमुख स्वतः 1995 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते। 1985 मध्ये डॉक्टर श्रीकांत जिचकार यांना देखील अपक्ष उमेदवार सुनील शिंदे यांनी पराभूत केले होते। ही पार्श्वभूमी बघता यावेळी याज्ञवल्क जिचकार आणि राहुल देशमुख हे 2 अपक्ष म्हणून रिंगणात असल्यानं पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे। काटोल विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो। या मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुका आणि नागपूर ग्रामीण मधल्या नागपूर अमरावती महामार्गावरील वाडीपासून शिवा बाजारगाव पर्यंतच्या गावांचा समावेश होतो। मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजाचं प्राबल्य आहे। त्यानंतर बौद्ध आणि मागासवर्गीय मतही आहेत। याच मतांचा अनिल देशमुखांना फायदा होत आला। यावेळी अपक्षामुळे मतांचे ध्रुवीकरण झाल्यास ते कुणाला पथ्यावर यावेळी अपक्षांमुळे मतांचे ध्रुवीकरण झाल्यास ते कुणाला पथ्यावर पडणार हे महत्त्वाचे राहणार आहे। बिल्ड अँड सिक्युअर युअर फ्युचर विथ महाजन स्टडी पॉइंट, रियल अँग्लो अप्रोच। ॲडमिशन ओपन CBSE and State Board. Class 10 to 12th English, 8 to 10th English, BA 1st, 2nd and 3rd year English. Our address Lakshminagar, Katol. Our contact 9822732221.